हॅलो बेस कमी करायचा कडक करायचा ट्रिपल रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजन हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा भवता सुकृता जोडी मन विठ्ठल आवडी मन विठ्ठल आवडी मन विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप वा वा. रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाबा रखमा देवी वर बाबा रखमा देवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त निकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वागे माऊलीचे चित्त वागे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती करी लाभा विण प्रीती करी लाभा विण प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती करी लाभा विण प्रीती करी लाभा विण प्रीती कोटी भारवाहे
त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे कोटी भारवाहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे ऐशी कळवळ याची जाती करे लाभा बिन प्रीती करे लाभा बिन प्रीती करे लाभा बिन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करे लाभा बिन प्रीती करे लाभा बिन प्रीती करे लाभा बिन प्रीती हा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची झाली करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती हो पाय रखुमाई हरि जय जय विठोबाय रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि जय 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 विठोबाय हरि जय 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 विठोबाय रखुमाई जय जय रकुमाई हरि विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई जय जय रकुमाई जय जय विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई जय जय रकुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई हबा 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 विठ्ठल विठोबा रखुमाई हेलो दोन
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे काबळाचे जादे ऐसे काबळाचे जादे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊली वागे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती करीना भाविना प्रीती करीना भाविना करीना भाविना प्रीती करेला भावेना करेला भावेना
सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय परंतु जात असताना हा जीव त्या जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीश पांडुरंग याला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही मला किंवा तुम्हाला जर त्याच्या मांडीवरती बसायचं असेल नाही हो काय त्यानं माझ्या भाकरीतली भाकर खावी नाही हो मग त्यानं माझ्या घरात जन्माला यावं माझ्या डीएनए मध्ये तो भिनावा जरा बायोलॉजी जाणणारे जीवशास्त्र जाणणारे अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे आहारशास्त्र जाणणारे अध्यात्म जाणणारे जरा अवधान द्या बरं जरा कॉन्सन्ट्रेशन माय बापांनो अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं मनन आमच्या घरामध्ये भिनावं मग विटाच्या वाळूच्या डबराच्या सिमेंटाच्या घरामध्ये भिनावं का ज्या घराला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाडे आहेत आणि मोठाल्या नाडे आहेत याच्यामध्ये भिनावं वेब थिंकिंग वेब कल्चर वेब लाईफ परमार्थ बाह्य स्वरूपाने नटणं नव्हे परमार्थ अंतर स्वरूपाने नटण्याचा आहे आणि अंतरीची घेतो गोडी ज्याला अंतरीची गोडी कळाली त्याला आई कळाली त्याला संत कळाले त्याला महंत कळाले ज्याला जपी तपी संन्यासी योगी माऊली कळाले तुकोबाराय कळाले सेना महाराज कळाले सावता महाराज कळाले गोरोबा काका कळाले त्यालाच कळाले महाराज आणि म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ती जातीच वेगळी आहे करी लाभा विण प्रीती पोटी भार वाहे मोठी गंमत आहे पोटी भार वाहे त्याचे सर्व सोहित साहे
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती अखंड हरिनाम सप्ताह श्री समर्थ वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रथ उत्सव वठार स्टेशन वरती या ठिकाणी जिल्हा सातारा वीरांचा जिल्हा तलवारींचा जिल्हा ताकदीचा जिल्हा मावळ्याचा जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा वारकऱ्याचा जिल्हा धारकऱ्याचा जिल्हा ज्ञानाचा जिल्हा मायबापांनो लेखकाचा जिल्हा शाहिराचा हा सातारा जिल्हा आहे महाराज। याच्यामध्ये मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व होऊन गेलेत मोठमोठ्यांच्या पायाचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे महाराज। आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये कीर्तनाची सेवा मला प्राप्त झाली माझं भाग्य का परम भाग्य का सौभाग्य। आणि म्हणून मायबापांनो सेवेकरता निवडलेला अभंग तुमच्या बहुतेकांच्या परिचयाचा व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्तीप्राण परमपूज्य आदरणीय सेलार महाराज आहेत, पुन्हा चंद्रकांत महाराज आहेत विणेकरी लोंढे महाराज, पुन्हा या ठिकाणी मृदुंगाचार्य मृदुंगालंकार मृदुंगातले पुष्कराज हरिभक्तीप्राण परमपूज्य आदरणीय मदनराव महाराज कदमसर उपस्थित आहेत साताऱ्याचे, अभिमन्यू महाराज आहेत, विश्वजित महाराज आहेत, पुन्हा गायनाचार्य महाराज शिंदे महाराज आहे, संतोष महाराज आहेत, मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सचिन महाराज उपस्थित आहेत, पुन्हा श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे या ठिकाणी उद्याचे कीर्तनकार उद्याचे मृदुंगाचार्य उद्याचे व्याख्याते उद्याचे गायक उद्याचे मठाधिपती या ठिकाणी माझ्या मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया हे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत, ज्यांना शिक्षण देण्याकरता तत्पर असणाऱ्या परमपूज्य आदरणीय कुमारी ज्योतिताई महाराज मतकर या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा सर्व श्री सुंदर असं मार्गदर्शन पुण्यस्पर्श ज्यांचा झालेला आहे असे संतवीर बंडा तात्या असे संतवीरांचं मार्गदर्शन आहे, परंतु पुरा कदम सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फोन केला तुम्हा सर्वांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं बरं का माऊली महाराजांनी मला फोन केला कदम माऊली भाऊ आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालाय। आणि म्हणून मायबापांनो अभंग जेवढा मला कळाला जेवढा रुचला जेवढा पचला जेवढा समजला तेवढा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयास आणि प्रयत्न करणार आहे 9:15 पर्यंत। विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती। आईचं चित्त ज्याला कळालं संताचं चित्त कळाल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याला संत कळाले त्याला भगवंत कळाल्याशिवाय राहणार नाही महाराज। म्हणून ज्याला संत कळायचे असतील त्यांनी ग्रंथावर प्रेम करणं, आणि ज्याला ग्रंथातले अभंग माऊलीच्या ओव्या कळाल्यात त्याला साक्षात माऊली कळाली महाराज, आणि ज्याला माऊली कळाली त्याला जगणं कळालं, बुद्धीचा ब्राईटनेस वाढला। ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या बुद्धीला फुंकार घालत असते, शेक विजला आणि निस्ता विस्तवावरती वरून राख साचली आणि सुगरण माई त्या विस्तवाला त्याचा निखारा उडून जातो, तसं संत आमच्या बुद्धीवरती साचलेल्या राखीला ज्ञानाची फुंकर घालतील त्याचा निखारा उडून जाईल आणि तुम्ही दैदिप्यमानाने तेजस्वी व्हाल। संत करतात काय दादा, आई करते काय दादा, आईचं चित्त आहे। हिरकणी नवऱ्या करता उतरली कडा का लेकरा करता उतरली, कुणा करता उतरली, आई लेकरा करता। मला सांगा माई कुत्री जरी व्याली ना ती पिला करता वाघीण होत असते, म्हणून घरातली आईला आई पण प्राप्त व्हावं
याच्या करता तिला वयात यावं लागेल का विचारात यावं लागेल? म्हणजे घरातली आईची हेअरस्टाईल स्टँडर्ड पाहिजे का हेअरस्टाईल? म्हणून डोक्याच्या केसाचं वळण नव्हे, डोक्यातले विचार. ज्या घरामध्ये महिला म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला या शब्दाचा अर्थ आहे मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती. या ज्या घरातल्या महिलेला कळालं ती वयाच्याही पेक्षा विचारात असावी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वयात का विचारात? आंबेडकराची रमा वयात का विचारात? आणि माय बापांनो छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ वयात का विचारात? विनायक दामोदर सावरकरांची आई वयात का विचारात? रतनजी टाटांची आई वयात का विचारात? आपल्या घरामध्ये दैदिप्यमान, ब्रिलियंट, शार्प, हुशार, दूरदृष्टिकोन असणारं लेकरू तुमच्या पोटातून जन्माला यावं, याच्या करता उपवास धरावं लागतील का? ज्याचे उपवास धरले तो समजून घ्यावं लागेल. नाही तर मग भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, त्याला पंढरपूरला चला. लक्षात असू द्या, तुमची बुद्धी कोणाच्या दारात आहे? तुमची बुद्धीची प्रगल्भता किती आहे? तुमच्या घरामध्ये आहार आणि आहार घालणारी आई आणि लेकराचं डायजेशन. परमार्थ म्हणजे बाह्य स्वरूपाने नटण्याकरता मी महाराज दिसतो का? महाराज आहे काय वाटतं? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? नाही तर कपडे महाराजाचे, लफडे निळफुलेचे. हो, किती रुचलंय, किती पचलंय, किती समजलंय. माझे ज्ञानोबा किती कळालेत, माझे तुकोबा किती कळालेत, अरे माझे संत किती कळालेत. ज्या घराला संत कळाले त्या घरामधला अज्ञानाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या घरामध्ये अज्ञानाचा अंत झाला त्या घरातलं लेकरू म्हणतं आय कॅन डू मा, मैं सब कुछ कर सकता हूं. येस, लेकर मोठाले करायचे. रुक्मिणी मातेनं, विठ्ठल पंथानं, ज्ञानोबा, सोपान काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई हे यांच्या दंडातली ताकद वाढवली का डोक्यातली? तुम्ही तुमच्या पोरांच्या दंडातली ताकद वाढवतात का डोक्यातली? याचं नाव परमार्थ आहे. तुमच्या घरामध्ये विचारांना सक्षम असलेले लेकर तुम्ही जर उभा केलेत, तुमची मुलगी, आपली मुलगी 300 रुपयाच्या रिचार्ज वारी तर दुसऱ्या बरोबर पळून जात नाही ना? लक्षपूर्वक आहे का? तुमचं पोरग किरकोळ धंद्यामध्ये तोटा आला आणि ड्रिंक करायला लागला, तुम्ही पोरग शरीराने मोठं केलं का विचाराने मोठं केलं? व्हायबल झालं ते. आणि व्हायबल होणारे लेकर आपल्या घरामध्ये जन्माला आले, समजायचं आई कमी पडली आणि बापही कमी पडला. माऊली सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंबावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. इथं बीजाची शुद्धता आहे. ज्या घरामध्ये बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे, ज्या घरामध्ये बापाचा आहार शुद्ध आहे, ज्या घरामधली संगत, पंगत, नेतृत्व हे चांगल्या प्रकारचं आहे, त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, माऊली सारखे लेकर जन्माला येतात. शुद्ध बीजा पोटी फळेर साळ गोमटी, फळेर साळ गोमटी, गोमटी फळेर साळ गोमटी. फळेर साळ गोमटी
गणित लई पक्क लागत. मोघम नाही महाराज, सराव आहे, प्रॅक्टिस आहे, गणित पक्क आहे. आणि उकार आकार, तुमचे शब्द, शब्दाची दीर्घता, पुढी आणि धुमाचा आवाज किती द्यायचा, तुमचा पुढच्याला आवाज ऐकू जाईल का नाही जाणार, ही सगळी प्रॅक्टिकली जीवनामध्ये असणं महत्वाचं आहे. नाही तर ही सूत्रबद्धता आहे. जशी ब्रिलियंट महिला, पतीचा मूड कसा आहे, जेवायला वाढलंय, विषय कोणता काढायचा आहे, त्याचा बीपी वाढायचा आहे का शुगर वाढायची, हे तुम्ही ठरवा. जिला विषय कळाला, जिला जगणं कळालं, तिला मरण कळालं, तिचा प्रपंच स्टँडर्ड झाला. महाभारत कोणामुळं घडलो, पुरुषामुळं का स्त्रीमुळं? आणि रामायण दोन भावाचा प्रपंचात इचका कोणामुळं होतो? याकरता घरातली महिला फार स्टँडर्ड लागते, फार हुशार लागते. तिच्या पोटी उद्या भारताचा नागरिक आहे, भारताची जिम्मेदारी निभावणारे लेकर जन्माला येणार आहेत. त्याकरता घरातली महिला आणि तीन गोष्टी झाकलेल्या असाव्यात. आणि मोठ्याल्या माणसाच्या घरातल्या ह्या तीन गोष्टी झाकलेल्या असतात महाराज. कोणती? एक तर पहिली तर स्त्रीच झाकलेलीच असावी, दुसरी संपत्ती झाकलेली असावी, आणि तिसरं घरातलं ज्ञान झाकलेलं असावं. ह्या तीन गोष्टी ज्या घरात ना झाकलेल्या आहेत ना गुरुजी, त्या घरामध्ये दैदिप्यमान लेकर जन्माला येतात. आवाज करीत नाही पण करून दाखवतात. काही आवाज करणार येऊन येऊन येणार कोण? कोणाचे गुलाम आहेत तुमची लेकर? कुणाच्या दारात उभा राहावं तुमच्या लेकराने? माय बापांनो, माऊली सांगतात दार त्याच्या दारात उभा राहा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साजिये, तेने मुक्ती चारी साजिये, तेने मुक्ती चारी साजिये. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साजिये, तेने मुक्ती चारी साजिये, तेने मुक्ती चारी साजिये. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि मुखे मना, हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. कुणाच्या दारात आहेत, कुणाच्या दारात आहात तुम्ही? आज माऊलीच्या दारातले लेकर, माऊलीच्या दारातले. मी माऊलीच्या दारात बऱ्याच वर्ष होतो, आणि जे माऊलीच्या संताच्या दारात आहे त्याला कोणी घरात घेत महाराज? होय, ज्याच्या जीवनामध्ये विचार पेरले संताचे आणि संताच्या विचाराने जगतोय चालतोय, घरातली स्त्री असावी मंदोदरी सारखी. घरातली स्त्री एवढी मोठी ब्रिलियंट स्त्री मंदोदरी, रावणाला मोठं करायला कारणीभूत मंदोदरी आहे. स्मार्ट, इंटेलिजंट आहे, दूरदृष्टिकोन आहे. हो, एका कर्तबगार माणसाच्या पाठीमाग जी लक्ष्मी उभा असती ना, ती लक्ष्मी म्हणजे तुम्ही कधी अहिल्या देवींच्या गावाला गेलात का? नाही गेलात. आणि चारी धामाला कुठं जावं याचं भान असावं. जाऊ नका म्हणत नाही मी,
पण ज्या जमिनीमध्ये, ज्या भूमीमध्ये, ज्या कुलवान गुणवान सिलवान ज्या स्त्रिया जन्माला आल्यात ना, तिथं जा तुम्ही एकदा. तिथला स्पर्श जरी मातीचा झाला ना, तर तुम्हाला गती प्राप्त होईल. गती. प्रसन्न करा. कशाला? बुद्धीला प्रसन्न करा. तुमच्या बुद्धीला प्रसन्न करा. देव प्रसन्न होत नाही. तुमची बुद्धी, वैभव वाढायचे. बुद्धीचे वैभव आणणे नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी. हे ज्या घरातल्या स्त्रीला कळालं, त्या घरातल्या स्त्रीला लेकराचं हित कळालं आणि अहित कळालं. लेकर तिनं उभी केली. लेणं, पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं ज्या घरामध्ये झाकून आहे ना, त्या घरामध्ये फार मोठमोठे विचारवंत जन्माला येतात. आणि ज्या घरामध्ये पुरुषाचं खाणंही झाकून नाही आणि स्त्रीचं न्हाणंही झाकून नव्हे, नवे नवे स्त्रीचं बऱ्याचशा गोष्टी झाकलेल्या नाहीत. हे संकट आहे, फार मोठं संकट आहे. बिग सिटीमध्ये, मोठमोठ्या सिटीमध्ये जर गेलो ना, अक्षरशः समोर बघण्याची लाज वाटते कधी कधी. हे आई, तुझ्या सुनानं, तुझ्या नात सुनानं बिगर बाहेरचं ब्लाऊज घातलं पाहिजे का? पाठीमागचा ब्लाऊजचा गळा किती पाहिजे तिचा? परपुरुषाने स्पर्श केल्यानंतर स्त्रीचं अंग बाटतं असं तुम्ही गृहीत धरतात. बाटतच आहे, पण आणखीन कशानं बाटतंय? तर लता दिदीनं ते गायलेलं आहे. ते भावगीत लोकगीत आहे की काय मला माहित नाही, पण तुम्हाला म्हणून दाखवतो मी. किती जीवाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. याच्या पुढचा शब्द आहे सर. लाख नजरेनं अंग माझं फाटलं, लाख नजरेनं अंग माझं बाटलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू. परपुरुषाची नजर आपल्या घरातल्या स्त्रीच्या शरीरावर वासनामय पडत असेल तर घरातल्या फ्रिक्वेन्स बदलल्या तुमच्या. हे विज्ञान जाणून घ्या तुम्ही. लहरी, तुमच्या घरात लहरी कशा आहेत, तुमच्या घरातल्या फ्रिक्वेन्स कशा आहेत, तुमच्या घरातली ऊर्जा जर संपली, तुम्ही संपलात. तुम्ही घरामध्ये ऊर्जा स्तोत्र जे असतं, ती ऊर्जा स्तोत्र म्हणजे तुम्ही आहात. माई, या महाराष्ट्राला तुम्ही शूर योद्धे दिलेत. माई, तुम्ही या महाराष्ट्र मोठं करण्याकरता बलवान, कुलवान, सिलवान आणि दैदिप्यमान आणि बुद्धिवान लेकर दिलेत. कोणाला दिले? अरे आई ऐक ना, कोण कोण आहेत? सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शिवबा खातर, वाहती प्राण शिवबा खातर, वाहती प्राण शिवबा खातर. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती अलगर जी जी, असा शिव छत्रपती अलगर जी, असा शिव छत्रपती अलगर जी. जरी होता शिवाजी राजा, शिवाजी राजा नाही केली माझा, सुखी झाली प्रजा. विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी जी जी, धन्य धन्य शिवाजी महाराज जी, धन्य धन्य शिवाजी महाराज जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, जय हो झाले तयार. मावळे हर हर महादेव करती गर्जना झाले. राजे शहाजींचा रक्ताचा एक थेंब आणि राजमाता जिजाऊचं उदर, हे किती परफेक्ट असेल.
परमार्थ म्हणजे मग तू का म्हणे कस जसं असन तस, जसं असन तसं नाही. जिथं गुगल थांबतं ना, हे आई दादा, जिथं गुगल स्टॉप होतं ना, तिथून पुढे माझ्या माऊलींची तुकोबरायचे अभंगन ओव्या चालू होतात. येस, गुगल तिथं स्टॉप झालं, गुगलकडे जिथं उत्तर नाही ना, ते उत्तर जे तुम्हाला निरुत्तर करतील, पण निरुत्तर तुम्ही असाल तर उत्तर तुम्हाला माझ्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीत कळून जाईल. तुम्ही तिथं थांबाल, तिथून पुढे तुम्हाला चालू करायची ताकद माझ्या संताच्या एका एका शब्दात आहे. पण संत कळणं महत्वाचं आहे. कळण्याकरता तुमचा भाव कसा आहे, तुमच्या फिलिंग्स तुमचे तुम्ही कसं फील करताय, त्यांना कसे समजून घेतायत त्यांना. काही जण म्हणले माऊलीना पीठ मागून खाल्लं. अरे फक्त तुझी बुद्धी पिठापुरतीच चालते रे. माऊली एवढं ऐश्वर्य संपन्न, ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, त्याच्या घरात काय असेल, त्याच्या अंगात एवढी ताकद आहे की रेडा बोलतो. हात असं टच केला ना, टच रेड्याच्या डोक्याला, या 3.5 कोटी छिद्रामधून निघणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्स आहेत, हे काय साध्या असतील का? साध्या असतील का ह्या? ज्याची जीभ छोट मोठी आहे ती आखूड होणं आणि वेदाचे ऋषा गाणं म्हणजे नॉट इज जोक. किती पवित्र शरीर असेल, किती दैदिप्यमान असेल, त्याच्यामध्ये काय टाकलं असेल त्यांनी. अगदी हवेसारखं शरीर आहे, अतिशय तेजपुंज आहे. अरे आपल्या घरातलं 7 वर्षाचं लेकरू जर 52 किलो असेल, बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, दही वडा, वडापाव, भजे पाव, पाणीपुरी, नको ते तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ. ज्या घराला आजही आहार कळाला दादा, अण्णा, ज्या घराला आज आहार कळाला म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीच आहार कळाला, त्या घरातले लेकर फार मोठे आहेत सर. तुम्ही साताऱ्याला जा, सांगलीला जा, कोल्हापूरला जा, पुण्याला जा, अहिल्यानगरला जा, संभाजीनगरला जा, नाशिकला जा, बीडला जा, मोठमोठ्या सिटीमध्ये जा, इचलकरंजीला, कोल्हापूरला जा, मोठमोठ्या सिट्यांमध्ये जा, तुम्ही मोठमोठे हॉस्पिटल बघा. तुम्ही हृदयाचा तज्ञ कोण आहे, तुमच्या ब्रेनचा तज्ञ कोण आहे, कॅन्सर तज्ञ कोण आहे, तुमच्या थायरॉइडचा तज्ञ कोण आहे, गर्भाशयाचा तज्ञ कोण आहे, भूल तज्ञ कोण आहेत, त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच्या पाट्या वाचा तुम्ही. कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी जोशी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी धूत. आपण कुठं आहोत? का हेच लेकर मोठे, आपण का नाही? का आम्हाला संत फक्त अभंग पाठ करण्यापुरतेच कळाले? आम्ही संताला किती खोलपर्यंत जाणून घेतलं. ज्या ज्या घराने खोलपर्यंत संत जाणून घेतले, त्या त्या घरातली दरिद्री पळून गेली महाराज. ज्यांना फक्त बाह्य स्वरूपाने संत कळाले, आता तुम्ही मला एक 1-1.5 तासापुरता तुम्ही लगेच म्हणाल, अरे बाप काय स्टँडर्ड आहे ना विचार, वाव, आय एम प्राऊड ऑफ यू. येस, पण उस डोंगा परे रसनो हे डोंगा, काय बोलला शिवरलिया रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला काय बोलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला शिवरलिया रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा, काय बोलला शिवरलिया रंगा. आमच्या कदम सर करता एकदा जोरदार टाक.
हे सूत्र कळले पाहिजे. ज्या घरात आपण जर मंडळी म्हणलं ना ज्या वाईल दी तिनं गोधाड्या आणून टाकावं, हे सूत्र कळाले पाहिजे. महिला तिची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? आपल्या मंडळीची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? इथं हो मुक्ताबाई, इथं जनाबाई, इथं विठ्ठलपंत कुलकर्णी, रुक्मिणी माता इथं, तुकोबारायशी आवली इथं. हे दैदिप्यमान नवरे एक 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 सांगू आई एका जिजाबाईनं आपलं पोरग ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फेकून दिलं महाराष्ट्राकरता, आणि एका जिजाबाईनं आपला नवरा भंडारा बोराड्यान भामचंद्र डोंगरावरती आपल्याकरता फेकून दिला. सोपं नाही माही. म्हणून जगत असताना लेकराचं हित कशात आहे? तुमच्याकडे आई आधी का लेकरू आधी? आई आमच्याकडे अगोदर लेकरू आहे. माझ्या नेवाशा तालुक्यात इकडे कसं आहे? आई का लेकरू? बोल की आत्या, आत्याबाई बोला ना. ओ आई, ओ ताई, कसं आहे लेकरू का आई? आई आमच्याकडे अगोदर लेकरू आहे. तू म्हणाल कसं? जिला लेकरू होऊ द्यावं लागत त्यावेळेस तिला आई पण येत. जवळ लेकरू नाही तवर बाई, लेकरू झाल्यावर आई. आणि मग प्रश्न पुन्हा असा पडला, माऊली स्त्री का पुरुष? सर हा प्रश्न चक्रात टाकायला लागले. तू म्हणले माऊली पुरुष आहे. एवढ्या मोठे महाराज आले महाराष्ट्रातले, सांगून जातात माऊली पुरुष नाही तर कसं आहे. पण एक लक्षात ठेवा, साध्या कोर्टाने जर केस फेटाळली तर सुप्रीम कोर्टात केस घेऊन जातो आपण. आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे वेद. बाई पण आहे ना आई पण आहे, वेदाची ग्वाही आहे बर का. म्हणून ज्या घराला संत कळाले त्या घराला आईचं हृदय कळालं. म्हणून संत जाण. ज्या ज्या घरामध्ये मी सांगितलं मगाशी साहेब दादा, कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी जोशी, कोणीतरी धूत, काय मोठे आहेत. कारण की त्या घरातल्या आईला आपल्या लेकराला काय खाऊ घालावं याचं ज्ञान संताकडून प्राप्त झालं. हे डायजेशन आहे, तुमची बुद्धी आहे. तुम्ही नको ते खाऊ घालाल, तुम्हाला 10-15 वर्ष व्यवस्थित वाटेल, 20 वर्ष व्यवस्थित वाटेल. पण त्याच्यानंतर ते खाल्लेलं अन्न जर तुमच्या बुद्धीमध्ये भिनायला लागलं ना, तर आहे ते संपायला काहीच वेळ लागणार नाही महाराज. युक्ताहार विहार नेमेंद्रियाचे सार, आहार शुद्ध आहे. आणि अमृताची फळे अमृताची वेले, त्याची पुढे चाले बेजाची या. ऐसियाचा संग देई नारायण, ओला वचन जयांची. म्हणून माय बापांनो पहिल्या चरणात दिग्दर्शन केलं माझ्या तुकोबारायण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित,
माझा की कौतुक करावं हुशार लेकराचं, प्रोत्साहन द्यावं हुशार लेकराला. कौतुक करता आलं ना महाराज, लेकर मोठे होतात, विचारानं मोठे होतात, आचरणानं शुद्ध होतात, हो संगतीनं सुधारतात. ए आई, आपल्या लेकराचा सगळ्यात मोठा काळ आहे 15 ते 25 या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय. ज्याला ह्या 15 ते 25 मध्ये टर्न मारता आला फार मोठा झाला तो. ज्याला टर्न बसला नाही त्याची गाडी कधी रोडच्या खाली गेली हे त्यालाच कळालं नाही. 70 आणि 100 एकर रोटच जमिनी टर्न न बसल्यामुळं गेल्यात. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळालं नाही त्याने फक्त काल्या दिवशी पिशवी घेऊन यायची, बुंदी घेऊन जायची. काय करायचंय? आपण जन्मालाच फक्त कुपन आणायला जन्माला आलेलो आहोत, दळून आणायला जन्माला आलेलो आहोत. कशाला जन्माला कशाला आलोत आपण याचं भान असावं, ज्ञान असावं. स्वामी विवेकानंदजी सांगतात, गिव्ह मी 100 नचिकेता, मला 100 नचिकेता वृत्तीची मुलं द्या, मी जगाची सूरत बदलून टाकेल. तुमच्याकडे योग आहे का, प्राणायाम आहे का, आहार शुद्ध आहे का? मी महाराज 9-9.5 हजार किलोमीटर, मी रात्री कुठे होतो माहिती आहे का? मी रात्री हिंगोली पासून 70 किलोमीटर खाली होतो. परवा दिवशी मी भुसावळ चिनावळीला होतो, भुसावळ पासून 80 किलोमीटर खाली होतो. आज मी इथं आहे, साताऱ्या जवळ आहे. उद्या संध्याकाळचं कीर्तन मला याला आहे, कुठं जालन्याला आहे. मी महिन्याला 9-9.5 हजार किलोमीटर फिरणारा माणूस आहे. माझे तुम्ही स्टॅमिना बघितला आत्ता स्टॅमिना बघितला. कीर्तन झाल्यानंतर 1000 जोर माझ्याकडून मारून घ्या, 1000. मी ग्रीक रोमन फ्री स्टाईल चांगल्या प्रकारचा खेळणारा माणूस आहे. मी प्लेयर आहे बरं. मी बालेवाडीमध्ये चांगल्या प्रकारची कुस्तीचं प्रॅक्टिस करणारा माणूस, बिरजदार मामाच्या तालुक्यात. आणि पैलवान आहे मी. पैलवान म्हणजे असा तसा नाही, आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो त्याचं नाव पहिलवान. लंगोट का सच्चा शेर का बच्चा. म्हणून व्रताचं पालन तुमच्या घरातल्या लेकरांकडे आहे का? व्रत म्हणजे उपवास का नवे ब्रह्मचारी व्रताचं पालन तुमच्याकडे आहे का? तुमचं लेकरू वीर्याचं जतन करतंय का? ज्याला ज्याला कळलं ना माझं कीर्तन त्याला त्याला धन्यवाद देईन मी. आणि ज्याला कळलं नाही ना त्याने मग नाट नाही करत. कुठे आहात तुम्ही?
आम्ही ऋषी, आमचे ऋषी कळालेत का? आमचे संत कळालेत का? आमचे महंत कळालेत का? माय बापांनो, बाबा कळालेत का? ज्या घराला महाराज कळाले, हे संत आहेत महाराज. दुनिया जिसे ठुकराती है त्याला संत आपलं म्हणतात, ते संत आहेत. संताने लेकर मोठे करावेत, विचारानं मोठे करावेत, आचरणानं शुद्ध करावेत. आपल्या जवळ घेऊन बसावं आणि परिसर शुद्ध करावा, इति नाम संत. ते संत आहेत. षड्रूपी शत्रूचा अंत करतात, त्याचं नाव संत आहे. आणि म्हणून त्यांची जातीच वेगळी आहे महाराज. ते कुणासाठी त्यांचं हृदय तुटतं. आईचं हृदय फक्त तिच्या लेकरा करता तुटन, पण संताचं हृदय सगळ्या करता तुटतं साहेब. ते संत आहेत. सगळ्यांना आपलं म्हणायची ताकद संतात आहे, विचारवंतात आहे, माझ्यासारख्यात नाही. मी फक्त संदेश वाहक आहे. मला पाकिट दिलं तर मी येणार आहे, पण संत नाहीत ना महाराज तसे. संत सब में ब्रह्म देखना, त्याला संत म्हणतात. सगळ्यात ब्रह्म आहे, तुझ्यात पण ब्रह्म आहे, तुझ्यात पण ब्रह्म आहे. ही दृष्टी ज्याची झाली, हा महाराज, ते संत आहेत. आणि म्हणून अशा संताच्या सानिध्यामध्ये आपण राहावं. दोऱ्या घालणाऱ्या संताच्या सानिध्यामध्ये राहू नका. जमणार नाही तुम्हाला. तुम्हाला ते फसवतील, तुम्हाला ते मारतील, जिवंतपणे मारतील, तुमचं मन मारतील. आणि तुमचं मन जर मेलेलं असेल तर जगून काय उपयोग आहे? नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळ आला जवळे रासावया, किंवा मनाशे म्हणे गुंफेला असेला बाप रखुमा देवी बरो विठ्ठल वारपेला, तेव्हा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. मन आहे, तुमचं मन किती पॉवरफुल आहे. आणि मनाला ऊर्जा देण्याचं काम करतात माझे संत आहेत माय बापांनो. आणि म्हणून संत कळणं हे फार महत्वाचं आहे. असे तसे संत नाही, सटाऊ गुरु की बटाऊ चेले, कमांगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही उपसी मेले, असं नाही. असे नाही. तुम्ही बसलात ना, तुम्हाला उभं करायची ताकद माझ्या संताच्या शब्दात आहे. तुम्ही उभा राहिलात ना, तुम्हाला चालायला लावायची ताकद माझ्या संताच्या स्पर्शात आहे. आणि तुम्ही चालायला लागलात ना, तुम्हाला पळायला लावायची ताकद माझ्या संताच्या ओवीत आणि अभंगात आहे. उठा, जागे व्हा, अज्ञानाचा अंधकार दूर करा. ज्ञान आणि कुंकू लावतेस ना तू, तर ज्ञानाचं कुंकू लाव मोठं. घरामध्ये दैदिप्यमान लेकरं असू दे, त्यांना आहार शुद्ध दे, मोजका दे आणि मापात दे. काही पण खाऊ घालू नको, हे नको खाऊ घालू. कशाला? हम तो अमृतो की संतान है. अमृतापासून निर्माण झालेलो आहोत आम्ही. आपलं जगणं कसं असलं पाहिजे, त्याचं जगणं चांगलं आहे. तात्या आम्हाला, तात्यांचं कीर्तनच हे आहे, भंडा तात्यांचं कीर्तनच आहे. विषयच हा आहे, बायोलॉजीचा विषय, जीवशास्त्राचा विषय, आहारशास्त्राचा विषय, हा विषयच आहे. ग्रहशास्त्राचा विषय, शरीरशास्त्राचा विषय. परमार्थ म्हणजे काय आहे हे जाणून घ्या. पण जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोत? काय वाटतं काय? जन्माला येताना माऊली सांगतात, पर्यावधान ऐकले दिजिये मग सर्व सुखासे पात्र होई जय, हे प्रत्युत्न उत्तर माझे उघडाई का. आणि पुन्हा लक्ष देऊन राहा गोविंदू गाय. आणि म्हणून जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोत? पाठीमागे बसलेल्या माझ्या बहिणींनो, किती आलोत जन्माला? एकटे का दोघं? दादा काय वाटतं तुम्हाला, दोघं का एकटे? एकटे. काय काहींच्या वेड्यान खोलचट मनाने अशी कल्पना घेतली असेल, मी ती जन्माला आलो म्हणला. दोघं जन्माला आला म्हणले, कोण दोघं? एकटा नाही. एकटा जर आला असताना त्याने हातपाय हलवलेच नसते तर लोक म्हणले असते याला पुरून टाका. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेढीचे, तैसे देहांतरी स्वीकारीचे चैतन्यनाथे. जन्माला येताना दोघे आला, देह आणि जीव. नाव देहाचं ठेवलं का जीवाचं?
मॅडम काय वाटतं, देहाचं आहे का जीवाचं आहे? हे आई साहेबांनी आम्हाला आल्यावर चहा दिला, ते थांबलो होतो आईच्या तिथं. नाव देहाचं ठेवलं, याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि याचं लग्न लागलं. लग्न देहाचं आहे का जीवाचं आहे? देहाचं आहे. माझी पत्नी माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर? कशावर आहे? नासिवंत देह जाणार सकळ, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. हे मरतय. काहींचे गुडघे मेलेत, 40-40% गुडघे मेलेत. असं जर केलं ना, पुन्हा सरळ करायचं ठरलं तर शेकल्याशिवाय होत नाही. गुडघे मेलेत, 40-40% मेलेत. काही काहींचे दात मरून गेलेत, 80-80% जिवंत आहेत का मेलेत? मरून गेलेत. मी कॉलेजला होतो अहिल्यानगरला. माझी हेअरस्टाईल अशी चाललं की असे झप झप करायची, असे दाढी वगैरे वाढलेले, डंबेल्स वगैरे मारायचो मी. 92 किलो वजन माझं. मी ग्रीक रोमन फ्रीस्टाईल करायचो, गादी मातीच्या कुस्ती, असलं भारी. माझे मित्र म्हणायचे वाव व्हेरी नाईस हेअरस्टाईल. मी तसं असं उभं राहायचं, असं असं पॅन्ट, असा तो स्किन टच शर्ट असायचा, असं हे कट्स वगैरे भारी दिसायचे. वन टाइम जोर मारायचो, 4-4, 5-5 भाकरी खायचो. काळी भोर दाढी माझी, कट मारून असायचो. आता हिचं काळं पण मेलं, पांढरं पण आलंय. दाढी मेली का जिवंत आहे? असं दंड एक एक टरारून फुगलेला होता. आता जर मग दंडातली ताकद मेली का जिवंत आहे? मेले. आता जर फेटा काढला ना, असले केस होते ना माझी आई. असं माझी आई म्हणायची अरे काय रे नजर लागेल तुला. पण आता फेटा काढला की इथपर्यंत उजेडीचे मन झालोय. केस मेले का जिवंत आहे? मेलेत का जिवंत आहे? मरणा हाती सुटली काया विचारी मरणा हाती सुटली काया, काया मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया. हे विचारिया निश्चय, विचारिया निश्चय, निश्चय नासुदिया सहज स्थिती भोगाची. Sonia
सहकार्य आहेत बरं का हे, आणि बरंच मार्गदर्शन करणारे महाराज आहेत सगळे. तुम्ही सर्व मार्गदर्शक आहात. आता यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं. काय स्वरात आणि तालात टाळ वाजित आहेत महाराज. काय आणि पोरांच्या चेहऱ्यावर काय ग्रोथ आहे, म्हणजे याच्या अर्थी तुमच्या आश्रमात आहार शुद्ध आहे, चांगला आहे. लेकर कळतात ना. म्हणून चेहरा किती तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे. आणि ऍक्टिव्ह बघा, त्यांच्या डोळ्यामध्ये काय आहे, खुमारी आहे, आत्मविश्वास आहे त्यांच्या डोळ्यात. काय ऍक्टिव्ह पण आहे. छानच आहात तुम्ही. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत तुम्हाला. काय भारी आहे. धर्माकरता वाहून घेतलं यांनी जीवन. धर्माकरता दुरळू आंबोला केला गे माये. महाराज असं जीवन, आनंदाचं जीवन, वारकरी संप्रदायाचं जीवन, माधुगिरीचं जीवन. काय तो आहार आहे, काय तो शुद्धता आहे, देणाऱ्याचा भाव काय प्रसन्न आहे, याच्यावर माणसं घडतात. म्हणून माई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चित्त आहे बाबाचं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. हो महाराज, जीवनामध्ये आनंद देणारे संत आहेत. सुख आणि आनंद याच्यामध्ये बदल आहे. हे पोरांनो, सुखाचा विरुद्धार्थी शब्द काय रे? मोठ्याने सांगा काय? अरे बापरे. आणि आनंदाचा विरुद्धार्थी शब्द नाहीच आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीच. आनंद आनंद. जे का निज ध्येय योगियाचे. योग्याचं ध्येयच आहे आनंद, आणि भोग्याचं ध्येय आहे सुख. आम्हाला प्रपंचात प्राप्त होतं ते सुख. 15 वर्षांनी पोरग झालं, काय झालं? सुख झालं. आणि त्या पोराने पुन्हा 15 वर्षांनी हाता करून काढलं. दुःख. सुख तारी धना पुत्र दारा निकट वास बरा संतापार. निकट वास बरा संतापार. निकट वास बरा सुख तारी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता हे वडे. सुख आलं का? सुख तोरे नव्हे धन पुत्र दारा. निकट वासवरा संत. सुख पगाराच्या दिवशी सुखी, दुसऱ्या दिवशी वाटण्यावरी दुखी. सत्य. पण संत महंत साधू महाराज हे आनंदात है। मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना। हे संताचे लक्षण आहेत महाराज। मजेत राहायचं सांगतात ते म्हणले आपलं काय आहे इथं। एक जण प्रपंचिक म्हणला मला 2-3 पोर आहे, सोना आहे, बायको आहे, जमीन ते म्हणे 17 एकर जमीन आहे। अरे जे न लिहिलं लल्लाटी तो लिहितो तल्लाटी। माऊली सांगतात का लल्लाटीचे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून। इथं सटवाईनं टाकलेलं टाक। कितव्या रात्री? 6वीची राती का विसुंबेने वाती। पाचीच्या दिवशी टाक टाकलेला आहे। रावणाच्या पुरीच्या डोक्यावर टाकला होता ना। आपण कोण आहोत महाराज? आणि जर दळभद्रीपणा असेल, अशुभ असेल तर ही पुसायची ताकद देवात आहे का संतात आहे? मूठभर पोयासाठी
गाव सोन्याचं कोणी दिला? कृष्णाने दिला का संताने दिला? खरं सांगा मला. हे लाईव्ह चालू आहे का काय रे तुझं भैया? हा, लाईव्ह आहे का रेकॉर्डिंग आहे? काही शब्द कट करून टाक्यातल्या. आता थोडस थांबवतो का? मला एक सूक्ष्म सांगायचंय जरा. हा, थोडस अधिरथ. आणि मग मला सांगा, मी घागर आहे आणि मी श्रावण बाळ आहे, असं तळ्याच्या काठाला बसलाय, घागर बुडवली, आवाज कुठला येईल? मग लक्षवेधी बाण मारणारा बाण घागरेला पाहिजे का छातीला? लागला कुठं? मारलं कोणी? अजून आपल्या डोक्यात हेच फिट आहे. कुठं आहात तुम्ही? बरं, ज्याच्याकडून मेला, तुमच्याकडून गाडीला एखादं खरचटलं, पडलं म्हातारं, त्याला तुम्ही तिथंच ठेवता का? फर्स्ट सेकंड थर्ड टाप डबल टाक निघून जाताल तुम्ही, ते थांबणार नाही. पण ज्यानं स्वतः पाणी घेतलं, श्रावण बाळाच्या आई वडिलांसमोर घेऊन गेलं, मारेकरी असू शकतो का? पुन्हा कधी आलो डिटेल सांगून जाईल. आणि याच्याकरताच मी वेडा आहे, आणि याच्याकरताच वेडा झालेलो आहे. वेडा झालो मी तव छंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा व्हा. तुम्ही जर वेडे झालात, तुम्ही जर पती करता वेडे झालात, तुम्ही पती करता वेडे झालात, पती तुमच्या करता वेडा होईल. वेडा व्हा. पागल बनने में जो मजा है ना, वो कुसमे कायतच नाही महाराज, कायतच नाही येत ना बाबा. हे संत परमपूज्य आदरणीय आमचे वाग्देव महाराज वेडे झाले, वेडे झाले. एकत्र संघटन कौशल्य, ज्ञान विज्ञान प्रज्ञान हे सगळं सांगणारे संत आहेत महाराज. यांनी संघटन केलं, ज्ञानी माणसाला, अज्ञानी माणसाला उपदेश केला, उभे केले, परमानंदाची प्राप्ती, स्वानंदाची प्राप्ती प्राप्त करून दिली. मायबापांनो, हे संत आहेत. तुम्हाला आनंद देतात ते संत आहेत. आणि तुम्हाला द्वाऱ्या अंगारा आणि इथं घरात हे बांधा असं तुम्हाला लुटवण्याकरता बसलेलं आहे. आणि म्हणून उठो, उभा राहा, हिमालयासारखं आत्मविश्वास, आय कॅन डू. आणि आत्मविश्वास निर्माण करण्याकरता मायबापांनो जे विचार आहेत ते माझ्या संताचे आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. मी म्हणू का थोडस? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले साधू ओळखा देव तेथेची. भीमचंद जोशी तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. तुझे साधू ओळखा एवढं जमत नाही, गाणं नाही येत मला. त्याच्यामुळे तुषार भैया, विकास भैया, कृष्णा महाराज गाडीत झोपलेले आहेत, हे राहतात. मला गाणं नाही येत, मला मांडता येत. मला
पण मांडता असं येतं ना, मी स्वतः जीवनात अनुभवतो मग मांडितो. हो. हे करा. हो, आणि म्हणून लेकुराचे हित कशात आहे, तुमचं आमचं हित कशात आहे हे संताला कळालं महाराज. अहित नाही कळत त्यांना, हित कळतं त्यांना. ती जातच वेगळी आहे महाराज. कशी जात आहे महाराज ती. काजळे गुरुजी सारखेच आहेत. मला परा दिवशी होते ताड मुंगळीला, आणि म्हणून आता वेळ काळ महत्वाचे आहे. 9 वाजून 1 मिनिट झालंय.
आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला बघू दे. नाही मग शब्दच असे वापरायचे ना. अरे वा रे वा. पाठीमागच्या मंडप मध्ये बसलेले, पलीकडून बाहेर बसलेले. तुमच्याकडे गडी माणसं सुद्धा बाहेर बसतात का? छानच आहे. आमच्याकडे बाया बाहेर बसतात. असं छान आहे. इकडे छान आहे. आपाप ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद आहे. हात वर करा. अरे वा रे. पंढरपूर केलंय बाबा. बाबा तुमच्या प्राणांगणामध्ये पंढरपूर आहे. आता आळंदी आहे तुमच्या प्राणांगणामध्ये. अरे क्या बात है. आणि एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायचंय. आणि विशेष जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कौटाळी. एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए. हरे विठोबा रखुमाई उमापती छत्रपती अपने अपने बार घुमाए बार घुमाए बस करू का आता? जेवायचंय आपल्याला सर्वांना. हा स्वाट बट स्वीट जास्त असले का ढेकर होईल. ढेकर येतील, अपचन होईल. बुद्धी बरेच अपचन झालेली माणसं आहेत. हा जेवायचंय आपल्याला. म्हणजे 9:15 म्हणजे किती? 9 वाजून काय करू? तुमच्या ह्याच्यावर आहे सगळं. कारण की आम्हाला रोज उभा राहायचंय, तुम्हाला कधी मधी बसायचंय. त्याच्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. आणि म्हणून मायबापांनो, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभ नाही तरी प्रेम आहे, गोडी आहे. आणि कशी आहे ती माई, कशी आहे ती? पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी रामकृष्ण हरी. मग सुंदर साथ दिली, सुंदर गायन, सुंदर मृदुंग सरांनी. तुम्ही पण, तुमचं काय शुभ नाव आहे? कृष्णाजी महाराज. वा वा. मागच्या जन्मात बासरी वाजवली, आता पखवात वाजवते. मदन महाराजांनी सुंदर साथ केली. आमची तशी पहिल्यांदीच भेट होते. हा हे महाराज मला भेटतात. सुंदर. हा नाशिकला भेटलो होतो. हा भेटलो होतो. माऊलींना सुंदर हार्मोनियम दिली, उत्कृष्ट साऊंड दिला, चांगल्या प्रकारचे टाळ दिलेत तुम्ही. आणि तुम्ही काय कॉन्सन्ट्रेशनने ऐकलो. अरे बाप, काय कॉन्सन्ट्रेशन होतं यांचं. काय कॅप्चरिंग शक्ती होती तुमची. खूप सुंदर. एक एक शब्द माझा असं मन लावून ऐकत होता.
धन्यवाद द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला कमीच आहेत. आणि म्हणून मायबापांनो, महात्म्याचा कार्यक्रम, सुंदर असा महात्म्याचा कार्यक्रम आपण साजरा करतोय. झालेल्या सेवेला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेले असतील माझे, जाणार तर नाही हा माझा विश्वास आहे. गेले असतील, मनाला टोचले असतील, ते मला देऊ नका, ते घरी घेऊन जा. ते घरी घेऊन जा, त्याच्यावर विचार करा, आपण कुठे आहोत, कसे आहोत. आनंदाने जीवन जगा. ऍडजस्ट करायचं शिका. हे आई, ऍडजस्ट करायचं शिका. ज्याला ऍडजस्ट करता आलं ती आई सगळ्यात उत्कृष्ट आहे. म्हणून इथून पुढचं कीर्तन पुन्हा आलो सांगून जाईल, मला बोला अगर नका बोलू, पण याच्यावर ऐकायचं असेल, पण कुठं जर झालं असेल, यूट्यूबला जर सर्च असेल, इथून पुढचं कीर्तन तुम्ही ह्या अभंगावरती ऐकू शकता. माझं बरेच आहेत का जिनं आम्हाला रक्त दिलं. आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. मग आईच्या ब्लड ग्रुपमधून आम्हाला नाळेद्वारे जे रक्त जातं, मग माझं आणि आईचं रक्त मॅच झालंच कसं, हे सुद्धा मोठमोठे विषय ह्या अभंगामध्ये आहेत. आणि तुमच्या पोटात लेकरू आहे, लेकरा करता तुम्ही कळलं, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं तुमच्या सासूला, बरं का सासूबाई, काय तुमची सून काय आता आई होणार आहे. घरी आल्यानंतर तुम्ही पपई खाल्ली का हो, केळं खाल्लेत का, आंबा खाल्लाय का, लेकरू पोटात आहे हे कळालं, किती त्याग केला त्या आईनं, त्या आईची भूमिका किती मोठी आहे. आणि म्हणून मायबापांनो, झालेल्या सेवेला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. आजचे जे संध्याकाळचं अन्नदान आहे, कैलासवासी रघुनाथ दत्तोबा जाधव यांच्या स्मरणार्थ श्री नागेश रघुनाथ जाधव युवा नेते यांनी आपल्याला आज महाप्रसाद दिलाय. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत तुमचे. रामकृष्ण हरी. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या कीर्तनाचे जे सेवेकरी होते की ज्यांनी मला याच्यावर नाही ना, नाही भजन आहे त्यांचं, माऊली सांगणार आहेत. हां असो, काही हरकत नाही. मलाही हां सचिन भाऊ, प्रकाश दादा निंबाळकर यांनी आजची कीर्तनाची सेवा घेतली. रामकृष्ण हरी. हात घाला, मला हार घालायला आले होते तेच का? वारकरी महामंडळाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहात. झालेले सेवेला पूर्ण जे विठ्ठल होईल आणि सर उद्याचं नियोजन सांगतील. विठ्ठल जय जय विठ्ठल.